मुंबईतील हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत नोंदवल्या गेली आहे। धूळ आणि धुराच्या कणांमुळे दिसणंही अशक्य होत आहे। जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय। मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब होऊन अति खराब वर्गात गणली गेली आहे। याबाबत मुंबई हायकोर्टात AQIच्या मुद्द्यावर आज तातडीची सुनावणी होणार आहे। वातावरणातील धूळ आणि धुराच्या कणांमुळे दृश्यमानताही अतिशय कमी झाली आहे। प्रदूषणाची दखल घेत या संदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज होणाऱ्या सुनावणीकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय। या प्रकरणी न्यायालयात काय घडलंय त्यावर नजर टाकूया। इथिओपियाच्या ज्वालामुखीची राख भारतात आली असं सरकारचं म्हणणं। ज्वालामुखीच्या राखेनं मुंबईतल्या हवेची गुणवत्ता घसरली असं सरकारनं म्हटलंय। न्यायालयात सरकारची ही बाजू। तर राज्य सरकारने केलेला हा दावा न्यायालयानं मात्र अमान्य केला। ज्वालामुखीच्या राखेचं कारण देऊ नका असं न्यायालयानं म्हटलं। हवेचा दर्जा सुधारण्यासाठी काय करतायत ते सांगा असा प्रश्न न्यायालयानं सरकारला विचारलाय। तर आम्ही शुक्रवारी निकाल देऊ असं न्यायालयानं म्हटलंय। त्यामुळे आज या प्रकरणी न्यायालय काय आदेश देतं याकडे लक्ष लागलंय।